खानापूर तालुक्यात लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथ नगरीत बगाड सोहळा उत्साहात संपन्न झाला। गजरात, गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत नागनाथाच्या नावानं चांग भलं अशा जयघोषानं संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली होती। धुळे शहरातील रिक्षाचालक अडचणीत आले। एलपीजी गॅस पंपावर तासनतास उभं राहूनही गॅस मिळत नाहीये। दुसरीकडे गॅसचे दर वाढल्यानं भाडं परवडत नसल्याची खंत रिक्षाचालकांनी व्यक्त केली। सावंतवाडीतील वेर्ले गावात फौजदारवाडीमध्ये फणसाच्या झाडाला केळीचा घड आल्यासारखं दिसतंय। फणसाचे गरे नैसर्गिक प्रक्रियेत बाहेरील बाजूला आल्यामुळे ते केळीच्या घडासारखे दिसताय, मात्र पाहताना तो तंतोतंत केळीचा घडच वाटतोय। अमरावती जिल्ह्यातील भातुकली दर्यापूर मार्गावरील जिनिंगला भीषण आग लागली। लाखो रुपयांच्या जिनिंगमधील साहित्यासह कापूस जळून खाक झाला। पंढरपूर कॉरिडॉर विषयी आमदार समाधान आवताड यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या भाविकांना पुढील अनेक वर्ष चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विकास कामे घेतली जाणार आहे। यात स्थानिक आणि व्यापाऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही असंही आवताड यांनी स्पष्ट केलं आहे। गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावर आता श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले। न्याय द्या अन्यथा भगतसिंहाचा मार्ग पत्करू। श्रीरामपुरात आकारी पडीत जमिनींसाठी शेतकऱ्यांचा भव्य आत्मक्लेश मोर्चा निघाला। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अन्नीस आक्रमक झाली आहे। अन्नीसचे पदाधिकारी कॅप्टन खरात प्रकरणी सखोल चौकशी आणि फास्ट ट्रॅक खटला चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक झाली। यावेळी भाविकांना सोयी सुविधांबरोबर सुलभ आणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामाबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। जळगावात झुलेलाल महाराजांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। सिंधी समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। यावेळी झुलेलाल महाराजांची वेशभूषा साकारलेल्या बांधवांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत जणू होड्यांची जत्राच भरली होती। खाडीत शिडाच्या होड्यांचा स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला। शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही अलिबागच्या कोळी बांधवांनी ही परंपरा जपली आहे। वाशिममध्ये गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। निसर्गाच्या या लहरीपणामुळे रब्बी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री महोत्सव आयोजित केलेला होता। याचं उद्घाटन पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते झालं। पंढरपूरमध्ये बहुजन संवाद परिवार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं भटक्या विमुक्तांमधील 42 जातींना व्यासपीठ मिळण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। भिवंडीत बाला कंपाऊंडमध्ये नळासाठी खोदलेल्या खड्ड्यांवरून 2 गटात हाणामारी झाली। नगरसेवक हसनैन फारुकी यांच्या ठेकेदारामार्फत नळ बसवण्यासाठी खड्डे खोदण्यात आलेले, तरी रस्त्याचं काम सुरू असताना नळासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांवरून ठेकेदार आणि स्थानिकांमध्ये वाद झाला। सांगली जिल्ह्यातील भिवघाटमध्ये द्राक्षासह सर्वच पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात झाली। तहसीलदार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंचनाम्याला सुरुवात केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथे स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त उत्साहात सोहळा साजरा झाला। पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। स्वामींची महाआरती झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं। जालना जिल्ह्यातल्या रांजणी परिसरात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला गहू, ज्वारी, तूर, कांदा पिकं आडवी झाली आहेत। त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत।
रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झाली। या पार्श्वभूमीवर देशभरातील भीम अनुयायांनी चौदार तळे परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली। गडचिरोलीत नक्षलवाद विरोधी मोहीम जोरदार सुरू आहे। बदललेली रणनीती, स्थानिकांचा वाढता विश्वास आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे गडचिरोलीत नक्षलवाद विरोधी मोहिमेला निर्णायक वळण मिळाले। तर 31 मार्चच्या डेडलाईन आधीच गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे।